शुभ सकाळ भावांनो बहिणींनो. आंघोळीवरून आली तर बघितलं खोई जागी आणि तिचे पप्पा झोपले होते आणि त्रिशा पण जागीच होती. ते म्हटले तिला आपल्यासोबतच खाली घेऊन जावा, नाहीतर ती पलंगावरून स्वतःहून खाली येईल. तर मी खाली गेली तर बघितलं रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे सगळीकडेच पाणीच होतं. मी म्हटली पहिले ना आपण ते पाणी आहे ना ते पाणी ओढून घेऊ, कारण ओलं असलं तर कोणी पडेल. त्याच्यामुळे मी पहिले पाणी ओढून घेतलं आणि बाहेर आली तर काय पाऊस चालूच होतं. तर मी म्हटले कपडे पडेल तर पहिले आपण काय करू, कपडे निरमाच्या पाण्यात भिजत घालून देऊ. तर मी काय केलं, निरमाचं पाणी केलं आणि कपडे त्याच्यात भिजत घालून ठेवलं. आणि काय आमच्या घरात दरवेळी पावसाच्यात असंच पाणी पडत राहतो, कारण जुनं घर आहे. तर घरात आली तर बघितलं भांडे पडेल होते. म्हटली जाईमधले भांडे रॅकला लावून द्यावं. लावलं, बाहेर आलं तर पाहिलं हे पहा आमचे पाहुणे रस्ता विसरले की भेटायला आले तेच कळेना. तर खेकडा आमच्या दारी आले. तर काय केलं माझ्या मिस्टरांनी, ते खेकडं धरलं. तर ते खेकडं धरलं आणि म्हटली काम करा त्यांना बाहेर सोडून द्या, कारण आपल्या घरी लहान पोरं आहे ते धरतील चावून घेईल. मग माझ्या मिस्टरांनी त्याला बाहेर सोडून दिलं आणि ही आमची त्रिशा ती पण खेकडं बघत होती. तर बाहेर आली तर पाहिलं भांडे पडेले. मग म्हटली पहिले ना आपण भांडे घासूनच घ्यावं, कारण ते पडूनच राहतील. तर तुम्हाला पहिली एक गोष्ट मी दाखवते, आज काहीतरी स्पेशलच दाखवते, कारण काही लोकांना ते माहितीच नसेल काय आहे आणि काहींना तर माहिती असेल. तर मी आज दाखवणार एक स्पेशल फूल जे खूपच कमी लोकांनी बघितलं असेल आणि काहींनी बघितलं नसेल. तर हे आहे, तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगून देते, हे आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळाचं फूल आहे, त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. ज्याला माहिती असेल त्यांना तर माहितीच असेल की काय आहे तेव्हा. तर आज ब्रह्मकमळाच्या झाडाला 3-3 फुलं आले होते. तर म्हटली चला तुम्हाला पण दाखवून देते. तर 2 फुलं तर तुम्हाला दिसत होते आणि एक फूल म्हणजे झाडाच्या पालामागं लपेल होतं. म्हणजे चला तुम्हाला दाखवून देते. हे फूल ना रात्रीचंच फुलतो बरं का, आणि खूपच छान दिसतो, एकदम पांढरं फटक दिसतो. तर म्हटलं चला तुम्हाला पण आज दाखवून देऊ. तर तुम्हाला तर फुल दाखवून दिलं. मग बघितलं पाणी आले तर म्हटली पहिले पाणी भरून ठेवा, कारण आमच्या इथे रोज तर पाणी राहत नाही, 1 दिवसात पाणी राहतो. त्याच्यामुळे आम्हाला पाणी भरूनच ठेवावं लागतो. तसं टपांमध्ये आम्ही पाणी भरून म्हणजे साचूनच ठेवतो 2 दिवसासाठी. तर दुपारची वेळ झाली तर म्हटली पहिले पोरांना जेवू घालून, मी पहिले झोपी घालून दिलं, कारण ते झोपी राहतात तरच घरात शांतता राहते आणि ते पण शांतपणे झोप घेतात. झोपले म्हणजे चार्जिंगच लागेल समजून घ्या. आणि मग संध्याकाळ झाली, मग मोठे पोरं आमच्या घरी आले. म्हटली चला तुम्हाला स्पेशल चहा करते, थकून आले असते. तर मी चहा केला पोरांसाठी, त्यांनाही दिलं आणि मी पण घेतलं. तर इथेच आजचा आमचा ब्लॉग समाप्त होतो. बाय बाय.